माझं नाव ऋषभ आहे. माझं जीवन एका साध्या आणि लहानशा प्रवासाने सुरू झालं होतं, जिथे मी अत्यंत गरीब होतो. माझे वडील शेतामध्ये मजुरी करायचे आणि मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि मला 2 बहिणी होत्या, ज्या माझ्यापेक्षा लहान होत्या. माझी छोटी बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती, तर सर्वात लहान बहीण खूपच लहान आणि खूपच सुंदर होती. माझ्या आईवडिलांचं लग्न एक समजुतीचा भाग होता. माझ्या आईला कोणीतरी दुसराच आवडत होता आणि वडिलांनाही कोणीतरी दुसरीच मुलगी आवडत होती. दोघांनीही आपल्या आवडीनिवडींचा त्याग करून एकमेकांशी लग्न केलं होतं. त्यामुळे त्यांचं मन कधीच पूर्णपणे एकमेकांमध्ये रुळलं नव्हतं. विशेषतः माझ्या आईचं मन वडिलांसोबत कधीही जुळलं नाही. माझ्या दोन्ही बहिणी शिक्षण घेत होत्या आणि मी काही काळापासून नोकरी शोधत होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची परिस्थिती खूपच बिघडली होती. ज्या प्रकारे वडील घर व्यवस्थित चालवत होते तसं मला बिलकुल जमत नव्हतं. मी माझ्या 2 बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. त्यामुळे घरात सर्वांचा मी लाडका होतो. संपूर्ण कुटुंबात फक्त मुलीच जास्त होत्या आणि मी एकटाच मुलगा असल्यामुळे मला भरपूर सन्मान आणि महत्त्व दिलं जात होतं. केवळ कुटुंबातीलच नव्हे तर माझ्या आजोच्या घरी सुद्धा माझ्यावर प्रेम आणि माझा आदर केला जात होता. आमच्या परिसरातही माझं नाव चांगल्या मुलांमध्ये घेतलं जात होतं. मी एक साधा आणि नम्र मुलगा होतो. मी कधीही कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहिलं नव्हतं. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करत आणि त्यांना भीती वाटायची की मी चुकीच्या संगतीत जाऊ नये. त्यामुळे त्यांनी माझ्यावर नेहमीच माझ्या या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष ठेवलं होतं. त्यांनी मला नेहमी संस्कार आणि आदराचे धडे शिकवले होते. ते मला नेहमी शिकवत की स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. ते माझ्या बहिणींवरही खूप प्रेम करत असत आणि त्यांनाही चांगल्या शिकवणुकी द्यायचे. मी त्यांच्या प्रत्येक शब्दाचं पालन करत असे. माझी आई मात्र अगदी वेगळ्या स्वभावाची होती. माझ्या वडिलांचं लग्न एका शहरातील मुलीशी झालं होतं. त्यामुळे आईची विचारसरणी आधुनिक होती. ती नेहमी शहरात राहण्याची इच्छा व्यक्त करत असे. दोघांचं अरेंज मॅरेज झालं होतं. त्यामुळे त्यांनी समजुतीने संसार चालवण्याचा प्रयत्न केला होता. यात माझ्या वडिलांनी सर्वात जास्त समजूतदारपणा दाखवला होता आणि आपल्या मुलांसाठी संसार टिकवून ठेवला होता. वडील आम्हा तिघांनाही चांगले संस्कार देत होते, पण आई मात्र त्यात रस घेत नव्हती. तिला पुरुषांसोबत मैत्री करायला खूप आवडायचं. लग्नानंतरही ती पुरुषांसोबत मोकळेपणाने बोलायची, त्यांना घरी बोलवायची आणि हे सगळं वडिलांना अजिबात सहन होत नव्हतं. त्यामुळे आई वडिलांचं रोज या विषयावरून भांडण होत असे. आम्ही तिघेही ते पाहायचो आणि आमच्या मनावर त्याचा खूप परिणाम होत असे. माझ्या दोन्ही बहिणी रडायला लागायच्या आणि मी शांत बसून विचार करायचो की कधी आमच्या घरात आनंदाचं आणि शांतीचं वातावरण निर्माण होईल. मी कधीही आई वडिलांमध्ये कोणाचा पक्ष घेत नव्हतो. पण एकदा माझ्या डोळ्यांसमोर आईने वडील बाहेर गेल्यावर 2 पुरुषांना घरी बोलावलं होतं. तेव्हा मात्र समजलं की वडील विनाकारण संशय घेत नाहीत. पण ती माझी आई होती, त्यामुळे मी गप्प राहिलो. जरी कोणीतरी मला विचारलं की तुला आई वडिलांपैकी कोणावर जास्त प्रेम आहे, तर मी लगेच आईचं नाव घेत असे. कारण ती दिवसभर घरात राहायची, माझी काळजी घ्यायची, माझ्यासाठी स्वयंपाक करायची आणि स्वतःच्या हाताने मला जेवू घालायची. ती माझ्या बहिणींची एवढी काळजी घेत नव्हती, पण माझ्यावर तिचं विशेष प्रेम होतं. त्यामुळे मलाही तिच्यावर खूप प्रेम होतं. माझ्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला होता आणि आम्ही खूप दुःखी झालो होतो. सर्वात जास्त दुःख माझ्या आईला झालं होतं, कारण तिला आता तिच्या चुका लक्षात आल्या होत्या. तिला जाणवलं होतं की तिने आपल्या नवऱ्याचं ऐकायला हवं होतं, पण आता वेळ निघून गेली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची परिस्थिती खूपच बिकट झाली होती आणि अशावेळी आम्ही गाव सोडून शहरात आलो होतो. कारण आईला असं वाटत होतं की शहरात पैसे कमवण्याच्या जास्त संधी आहेत. माझी मोठी बहीण रीमा गावात शिक्षिका म्हणून काम करत होती, पण तिला फारसे पैसे मिळत नव्हते. मला हे पटत नव्हतं की माझी बहीण बाहेर जाऊन काम करावी, पण मी काय करणार? मला माझी स्वतःची अशी नोकरी लागत नव्हती. माझी सर्वात लहान बहीण सीमा खूप सुंदर होती. तिचं वय आता फक्त 15 वर्ष होतं, पण ती तिच्या भरलेल्या शरीरामुळे मोठी वाटायची. आम्ही शहरात आलो, गावातील घर विकलं आणि भाड्याच्या घरात राहू लागलो. आई मला लग्न करण्यास सांगत होती, पण मी आधी बहिणींच्या जबाबदाऱ्या पार पाडू इच्छित होतो. मला वाटायचं की रीमाचं लग्न आधी करावं आणि मग माझं. पण शहरात आल्यावर माझ्या विचारांमध्ये खूप बदल झाले होते.
शहरातील जीवन वेगळं होतं. आता मला नवीन मित्र झाले होते. माझी जीवनशैली बदलली होती. रीमा थोडे दिवस नोकरी करत होती. माझ्याकडे आमच्या गावाकडच्या घराचे पैसे होते. त्या पैशांमध्ये मी तिचं एका चांगल्या कुटुंबात लग्न लावून दिलं. आता माझी एका खांद्यावरची जबाबदारी कमी झाली होती आणि मी थोडा निवांत झाल्यामुळे शहराच्या जीवनशैलीत मिसळून गेलो होतो. मला एका कंपनीत नोकरीही मिळाली होती, जिथे मी चांगले पैसे कमवू लागलो होतो. तिथे माझे काही मित्र बनले होते आणि हळूहळू माझ्या सवयी बदलू लागल्या. मी सिगारेट, क्लब, बार यांच्या संपर्कात आलो आणि मी उशिरा घरी येऊ लागलो. आई आणि सीमा घरी असायच्या. जसे दिवस गेले तसं मी कामात प्रगती करत गेलो आणि लहान नोकरी सोडून मोठ्या कंपनीत मॅनेजर बनलो. पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि भरपूर पैसा कमवला. मोठं घर घेतलं, कार घेतली, सर्व ऐशो आराम मिळवले आणि माझ्या पैशासोबत अहंकारही वाढला. माझ्या ऑफिसमधील रवी नावाच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं. त्याची पत्नी खूपच सुंदर होती, पण दुर्दैवाने एका अपघातात रवीचा मृत्यू झाला होता आणि त्याची पत्नी विधवा झाली होती. ती गरोदर होती आणि तिचं कोणीही नव्हतं. मी एक दिवस मदत करण्यासाठी तिच्या घरी गेलो, पण तिच्या सौंदर्याने माझं मन बेचैन झालं आणि मी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला. तीही मला रोखू शकली नाही आणि असाच मी तिच्या विधवापणाचा फायदा घेत राहिलो. ती सतत मला शिव्या श्राप देत राहिली, पण मी फक्त हसत राहिलो. मला वाटत होतं की ज्यांचं या जगात कोणीच नसतं त्यांचे शिव्या श्राप ही कोणी ऐकत नाही. काही काळाने तिच्या सौंदर्यावरचाही माझा मोह कमी झाला आणि मग मी तिला विसरून गेलो. भलेही तिच्या तोंडून काही निघत नव्हतं, पण तिच्या हृदयातून निघणारे श्राप आणि शिव्या माझ्या विरोधात साचत चालल्या होत्या. मी कुठेही जाऊन माझी वासना भागवत असे. मी संपूर्ण रात्र घरी परतत नव्हतो. माझी आई आणि सीमा घरी एकट्या असायच्या. एके दिवशी आईने मला विचारलं, ऋषभ, तू संपूर्ण रात्र घराबाहेर कुठे असतोस? तुला माहित आहे ना की घरात तुझी आई आणि बहीण एकट्या असतात. आमचा दिवस आम्ही कसा तरी निभावतो, पण रात्री मला तुझी खूप काळजी वाटते. ज्या घरात पुरुष नसतात त्या घरावर लोक लवकर नजर ठेवायला लागतात. त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या आईशी उद्धटपणे बोललो होतो. मी तिला उत्तर दिलं, मी कुठेही जाईन, तुला काय करायचंय? आणि तू कधीपासून अशा चांगल्या गोष्टी बोलायला लागलीस? तुला आता भीती वाटते का? मी मोठ्याने हसू लागलो. आई माझ्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहत होती. ती म्हणाली, बाळा, तू माझ्यावर का हसतोयस? मग मी म्हणालो, नाही, मी त्या स्त्रीवर हसतोय जिने आपल्या नवऱ्याला कधीही मान सन्मान दिला नाही, सतत त्याच्या विरोधात वागत राहिली, बाहेरच्या परपुरुषांसोबत मैत्री करत राहिली. आज ती स्त्री सांगते की तिला घरावर दुसऱ्या पुरुषांच्या नजरेची भीती वाटते. आई म्हणाली, बाळा, मी माझ्या पापांची माफी मागितली आहे. तुझे बाबा मला सोडून गेल्यावर त्यांच्या नसण्याची मला जाणीव झाली आणि त्यामुळे मला माझ्या वागण्याचा खूप पश्चातापही झाला होता. पण तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी कधी चुकीचं वागले नाही, कारण त्यांच्या जाण्याने मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली आणि मी तुमचं चांगल्या पद्धतीने संगोपन करण्यात स्वतःला वाहून घेतलं. पण खरं तर माणूस कितीही चांगला वागत असला तरी बाकीच्यांच्या मनात त्याच्या चुकाच फक्त नेहमी लक्षात राहतात. आणि तसंच काहीतरी माझ्या बाबतीत माझ्या आईबद्दल झालं होतं. आईचं बोलणं ऐकून मला खूप राग आला. मी तिथून उठून निघून गेलो. आता मला तिची टोकाटोकी अजिबात आवडत नव्हती. माझी बहीण समोर आली तरी मी तिला ओरडत असे. मी आर्थिकदृष्ट्या गर्विष्ठ झालो होतो. आईला मात्र आता सीमाची खूप चिंता वाटू लागली होती. ती तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधत होती आणि तिने सीमासाठी एक चांगला मुलगाही बघितला होता. तिने मला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण मी लक्ष दिलं नाही. आई म्हणायची, बाळा, तू पैशाच्या घमेंडीत बुडाला आहेस. लोक सांगतात की तू खूप बदलला आहेस. तुला आठवतं का, तुझे वडील नेहमी तुला शिकवायचे की कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नकोस. तुझी स्वतःची एक बहीण आहे. जर कोणी तिच्याकडे तशा नजरेने पाहिलं तर तुला कसं वाटेल? मी तिला उत्तर देत असे, आई, या गोष्टी तुझ्या तोंडी शोभत नाहीत. तुझ्या वागण्याचा तुला विसर पडलाय का? आणि आता तू मला शिकवतेस. माझ्या वाईट कृत्यांचं परिणाम काय होतील हे मला माहीतच नव्हतं. मी तर माझ्या इच्छेप्रमाणे जगत होतो. मी लग्न करून स्वतःला कैद करू इच्छित नव्हतो. मला वाटत होतं की लग्न झाल्यावर पुरुषांचं स्वातंत्र्यच हरवतं. त्यांना बायकोच्या बंधनात राहावं लागतं. मुलं झाल्यावर त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि यातच पुरुषांचं सुखी समाधानाचं जीवन हरवून जातं. मी खूप गर्विष्ठ झालो होतो. मला वाटत होतं की मी जे काही करतो आहे ते योग्यच करत आहे.
पैसा असल्यास कोणतीही गोष्ट चुकीची वाटत नाही. माझ्या दृष्टीने श्रीमंत लोक काहीही चुकीचं करत नाहीत. ते तर त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी असं वागतात. गरीब लोकच चुकतात. एकदा माझ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने घरीच पार्टी ठेवली होती आणि त्याने खूप साऱ्या मुलींनाही आमंत्रित केलं होतं. पार्टी झाल्यानंतर मी घरी जायला निघालो. तेव्हा रात्र खूप झाली होती. मी सिग्नलवर थांबलो होतो. सिगारेट पेटवण्यासाठी मी लायटर काढला. तेवढ्यात एक मुलगी धावत माझ्याकडे आली आणि ती म्हणाली, देवाच्या नावाने काही पैसे द्या साहेब. माझे लहान बहीण भाऊ सकाळपासून उपाशी आहेत. मला त्यांच्यासाठी काहीतरी खायला घ्यायचं आहे. मी सकाळपासून भीक मागत आहे, पण पुरेसे पैसे मिळत नाहीत. ती माझ्यासमोर हात जोडून उभी होती. ती दिसायला खूपच सुंदर होती, पण तिच्या फाटलेल्या कपड्यांमुळे तिची ती सुंदरता लपून गेली होती. परिस्थितीने तिला गरीब आणि हतबल बनवलं होतं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तिची ती सुंदरता मला आकर्षित करत होती. ती म्हणाली, साहेब मला लवकर पैसे द्या आणि मला जाऊ द्या. माझे छोटे बहीण भाऊ माझी वाट पाहत असतील. तिच्या आवाजात वेदना होत्या, पण मला त्या दिसल्या नाहीत. माझ्या मनात वेगळेच विचार सुरू होते. मी विचार केला की का नाही, ही मुलगी गरीब आहे, परिस्थितीमुळे भीक मागत आहे, पण तरीही ती खूप सुंदर आहे. मी हिला सहज मिळवू शकतो. मी तिला हसत म्हणालो, ठीक आहे, मी तुला पैसे देईन, पण आधी माझ्या गाडीत बस. मी तिला विश्वासात घेतलं होतं. तिला सांगितलं होतं की मी तिला फक्त मदतीसाठी घेऊन जात आहे. तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि गाडीत बसली. मग मी गाडी चालवत होतो आणि आरशातून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. ती जरा चिंतेत दिसत होती, पण मी तिला गप्पा मारून आरामदायक वाटेल असं बोलत होतो. मी तिला तिच्या कुटुंबाबद्दल विचारत राहिलो. तिची सहानुभूती मिळवत राहिलो आणि तिला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन गेलो, जिथे रात्रीचं माझ्याशिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नव्हतं, आणि तिच्यावर जबरदस्ती केली. ती विरोध करत राहिली, किंचाळत राहिली, पण त्या ठिकाणी तिच्या हाकेला कोणी उत्तर देणारं नव्हतं. शेवटी ती थकून गेली. तिची अवस्था दयनीय झाली होती. मग मी तिला काही पैसे देऊन सोडून दिलं. मला वाटलं ही तर एक भिकारीण आहे, ही काय माझं वाईट करेल. तिला मी 3-4 दिवस पुरतील एवढे पोटा पाण्यासाठी पैसे दिले होते. मी घरी पोहोचलो आणि झोपी गेलो. पण सकाळी मला कसल्या तरी आरड्याओरड्याने जाग आली आणि बघतो तर काय, घराचं वातावरण विचित्र झालं होतं. घरात पोलीस उभे होते. आई जमिनीवर बसून तडफडत रडत होती. मी घाबरलो. विचारलं, आई काय झालं आहे? आई अश्रूंनी डोळे भरून म्हणाली, ऋषभ तू काल रात्री कुठे होतास? आईचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला आता घामच फुटला होता. मी विचारलं, आई तू मला असं का विचारत आहेस? आणि पोलीस आपल्या घरी का आले आहेत? तेव्हाच एक मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिला बघून तर मला मोठा धक्काच बसला होता, कारण ती तीच भिकारीण होती जिच्यावर मी रात्रभर जबरदस्ती केली होती. तिच्या तोंडाकडे पाहून मला समजत होतं की मी खूप वाईट पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला होता. तेवढ्यात पोलीस पुढे सरसावले आणि त्यांनी माझ्या हातात बेड्या ठोकल्या आणि मला ओढत स्टेशनला घेऊन जाऊ लागले. माझी आई आणि सीमा त्यांचे पाय धरून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ते त्यांचं काहीच ऐकत नव्हते. आता मला माझ्या वागण्यावर पश्चाताप होत होता, पण आता वेळ निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी मला कोर्टात हजर करण्यात आलं. ती मुलगी देखील तिथे आली होती आणि तिचे आई वडील आणि बहीण भाऊ सगळे तिच्यासोबत हजर होते. कोर्टाने मला सांगितलं की तुला हिच्यासोबत लग्न करावं लागेल, नाहीतर तुला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल. मी माझ्या आई आणि बहिणीकडे बघितलं तर त्या खूप हतबल झाल्या होत्या. मी विचार केला की मला जर जन्मठेपेची शिक्षा झाली तर माझी आई आणि बहिणीकडे कोण बघेल? त्यांनाही अशा गोष्टींशी सामना करावा लागेल. मग मी दुसरा पर्याय निवडला आणि त्या भिकारी मुलीशी लग्न करायला तयार झालो. ती जरी भिकारी नसली तरी दिसायला खूपच सुंदर होती, त्यामुळे मला तिच्यासोबत लग्न करण्यात कुठलाच संकोच वाटला नाही. माझं लग्न कोर्टात झालं. माझ्या बायकोचं नाव रुची होतं. लग्नानंतरचे काही दिवस ती माझ्यावर तिरस्कार करायची. माझ्या जवळ देखील येत नव्हती. की माझं कोणतंही काम करत नव्हती. मी मात्र तिचा राग कमी करण्याचा खूप प्रयत्न करत होतो. तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होतो, त्यामुळे त्यांना आता भीक मागायची गरज भासत नव्हती. त्या रात्रीनंतर माझा सगळा माज उतरला होता. मला माझ्या बहिणीच्या लग्नाची चिंता सतावत होती. पण एकदा एक स्थळ माझ्या बहिणीला पाहण्यासाठी आलं, तेच जे आईने तिच्यासाठी बघितलं होतं, पण मी त्यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
खरं तर त्या मुलाला माझी बहीण खूप आवडली होती. तो तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि म्हणूनच एवढं सगळं घडून देखील तो तिच्यासोबत लग्न करायला तयार होता. पण त्याच्या आईवडिलांची या लग्नाला परवानगी नव्हती. कारण कोण अशा वाया गेलेल्या मुलाच्या बहिणीशी आपल्या मुलाचं लग्न लावून देईल. पण त्यांच्या एकुलत्या एका मुलापुढे त्यांचं काहीही चाललं नाही. आणि मोठ्या थाटामाटात नाही, पण साध्या पद्धतीने ते माझ्या बहिणीला सीमाला लग्न करून घेऊन गेले. आता माझ्या दोन्ही बहिणी सुखासमाधानाचे संसार करत होत्या. इकडे माझ्या बायकोचा रुचीचा माझ्यावरचा राग आता हळूहळू मावळला होता आणि तीही माझ्यासोबत आनंदाने राहू लागली होती. माझं संपूर्ण कुटुंब बर्बाद होता होता वाचलं होतं. माझ्या आईवडिलांनी जो संसार उभा केला होता तो माझ्या वाईट कर्मांमुळे उद्ध्वस्त झाला असता. जोपर्यंत मी दुसऱ्या मुलींच्या वेदना समजू शकलो नाही तोपर्यंत मला समजलंच नाही की मी किती मोठा पापी बनलो होतो. तर मित्रांनो, पैसा आणि सत्ता या क्षणिक असतात, पण कर्म आपल्याला शेवटपर्यंत सोडत नाही.